सर्व मुस्लिम्स आणि सो कॉल्ड सेक्युलर लेफ्टिस्ट लोकांना मला खरंच विचारायचं आहे, सेक्युलरिझम फक्त तिथे अप्लाय होतो का हो जिथे जिथे हिंदू मेजॉरिटीमध्ये आहे? म्हणजे बघा ना, जिथे जिथे ही पीसफुल कम्युनिटी मेजॉरिटीमध्ये आली आहे तिथे काय होतं हे तर आपण बघतोय. दीपू चंद्र दास ज्यांना काल बांगलादेशमध्ये जाळलं मारलं, कारण फक्त एवढंच की एक्स्ट्रीम रॅडिकलिस्ट लोकांना त्यांची काही मतं पटली नाहीत. आता ह्यामध्ये इन्क्लुझिव्हिटी किंवा सेक्युलरिझम कुठे आहे? जर तुम्हाला देखील काल जे झालं त्याला आणि देशाबाहेर वारंवार होत असलेल्या गोष्टी चुकीच्या वाटत असतील तर तुमच्याच कम्युनिटीला येऊन हे ओपनली बोललं पाहिजे, ह्याबद्दल डिबेट केला पाहिजे. मायनॉरिटी 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 कसली मायनॉरिटी हो? ही खरं तर मिसइन्फॉर्मेशन स्प्रेड केली जाते. वर्ल्ड वाईड ख्रिश्चॅनिटी नंतर हीच पीसफुल कम्युनिटी सेकंड मेजॉरिटीवरती आहे आणि भारतात देखील अशीच काही परिस्थिती आहे. इनफॅक्ट आपण हिंदू वर्ल्ड वाईड मायनॉरिटीमध्ये आहोत हे माहिती आहे. आणि ह्याच कारणामुळे जगभरातल्या हिंदूंना एकत्र येणं खूप गरजेचं आहे, कारण ह्यांच्या इन्क्लुझिव्हिटीच्या नावाखाली आपण कुठेतरी एक्सक्लूड होत चाललोय. आणि अशा लोकांप्रती जर अजूनपर्यंत तुम्ही सहानुभूती ठेवताय तर लक्षात ठेवा, वेगवेगळ्या देशात तर होतंच, पण भारतात देखील अशीच काही परिस्थिती व्हायला जराही वेळ लागणार नाही.